विदर्भामधल्या मेळघाटाची आर्थिक राजधानी म्हणजेच धारणी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। हे रक्तदान शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तसाठा विभागाकडून घेण्यात आलं। यामध्ये मोठ्या संख्येने धारणीवासियांनी रक्तदान केले। या प्रसंगी प्रामुख्याने नेहमी समाजसेवा करणारे जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षक बँकेचे संचालक शैलेश चौकसे यांनी सुद्धा रक्तदान केले। रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे शैलेश चौकसे यांनी सांगितले। सद्यस्थितीमध्ये कोरोना महामारी व कोरोनाचा जो प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्ताची आवश्यकता देशामध्ये आहे। त्या अनुषंगाने सर्वांनी रक्तदान करायला हवं, म्हणून एक आदर्श म्हणून आपण स्वतः रक्तदान करीत आहोत असे शैलेश चौकसे यांनी सांगितलं। तसेच धारणी शहरातील इतर युवक मंडळांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून स्वतःच्या रक्तास इतरांच्या शरीरामध्ये जाऊन जीवनदान करण्यास सहकार्य केले। धारणी उपजिल्हा रुग्णालयाकडून डॉक्टर धनंजय पाटील यांनी रक्तदान शिबिराचे संपूर्ण आयोजन सुरळीतपणे केलं होतं। रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। दर 2-4 महिन्यातून एकदा धारणीमध्ये रक्तदान शिबिर घेऊन ते मोठ्या प्रमाणावरती रक्त जिल्ह्यात पोहोचविले जात असून ही आज काळाची गरज असल्याचे सुद्धा यावेळी अनेकांनी सांगितले। मेळघाटातील रुग्णांना रक्ताकरिता भटकंती करावी लागत असून मात्र याउपर सुद्धा मेळघाटातील रुग्णांना रक्ताकरिता वनवन भटकंती करावी लागते, हे विशेष। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन आणि जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।